सुस्वागतम. आज आपण इयत्ता 12वी या वर्गातील इतिहास विषय प्रकरण 10 शीतयुद्ध या प्रकरणामधील आत्तापर्यंत आपण 2 मुद्द्यांचा आढावा या अगोदरच्या तासांना घेतलेला आहे. त्यानंतर आज आपण तिसरा जो मुद्दा आहे पुढचा, त्या मुद्द्याचा आढावा आजच्या तासाला घेणार आहोत. तिसरा जो मुद्दा आहे या प्रकरणामधला तो आहे अलिप्ततावाद, भारताची भूमिका, ज्याला आपण नॉन अलायन्स मुवमेंट असं म्हणतो. त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो आहे नाम. तर नॉन अलाइन मुवमेंट ही जी चळवळ आहे या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएट रशिया किंवा अमेरिका यांच्या गटात सामील न होता स्वतःचा विकास स्वतःच करणे असं या ठिकाणी हे जे धोरण आहे हे धोरण भारताने स्वीकारलं. आता अलिप्ततावाद याचा जो अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी आपल्याला समजावून घेणं आवश्यक आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राष्ट्रांचा गट व अमेरिकेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भांडवलशाही साम्यवादी राष्ट्राचा गट व अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही राष्ट्रांचा गट असे 2 गट या ठिकाणी निर्माण झाले. आता याच्यामध्ये भारताने या कोणत्याही गटामध्ये सामील न होता स्वतःचा विकास स्वतः करणे, स्वतःचे धोरण ठरवून शांततेचा मार्ग स्वीकारला. तर याच्यामध्ये भारताने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कोणत्याही 2 गटामध्ये सामील व्हायचं नाही. म्हणजे अमेरिकेच्या गटात जायचं नाही आणि रशियाच्या गटातसुद्धा जायचं नाही असं धोरण या ठिकाणी ठरवून संपूर्णपणे शांततेचा जो मार्ग आहे तो मार्ग या ठिकाणी स्वीकारला. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आणखीन एक सांगता येईल तो म्हणजे कोणत्याही लष्करी कराराने स्वतःला बांधून न घेता स्वतंत्रपणे आपले राष्ट्राचे धोरण ठरवणे किंवा आखणे यालाच अलिप्ततावाद असे म्हणतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर कोणत्याही लष्करी करार कोणत्याही राष्ट्राबरोबर या ठिकाणी करायचं नाही. एखाद्या राष्ट्राबरोबर करार केला म्हणजे आपण त्याला बांधले जातो. त्याच्यामुळं भारताने असं ठरवलं की आपण कोणत्याही राष्ट्राबरोबर लष्करी करार करायचा नाही आणि स्वतंत्रपणे आपल्या राष्ट्राचे धोरण आखणे यालाच अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावाद ही जी कल्पना आहे ही युद्धापेक्षा शांततेशी अधिक निगडीत असल्याने ती विधायक आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर त्याचे फायदेच आहे. म्हणजे आपण युद्धापेक्षा भारताने जे धोरण घेतलेलं आहे ते म्हणजे शांततेचं, आणि म्हणून अलिप्तवाद याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं शांततेचं एकंदरीत पुरस्कार ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी या भारताने केलेला आहे. आणि म्हणून अलिप्ततावादाचा मुळात अर्थच असा आहे की शांततेच्या मार्गाने जाणे. आणि म्हणून कोणत्याही राष्ट्रांच्या गटामध्ये सामील न होता शांततेचा मार्ग अवलंबणे या ठिकाणी भारताने धोरण हे स्वीकारलेलं आहे. आता ही जी नाम ज्याला आपण म्हणतो किंवा नॉन अलायन्स मुवमेंट ही जी भूमिका जी आहे किंवा ही जी एकंदरीत अलिप्ततावाद
स्थापनेमध्ये सर्वात महत्त्वाचा पुढाकार हा जो घेतला, यामध्ये भारताची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे. परंतु याचबरोबर या नाममध्ये आपण जर पाहिलं तर इतरही देश जे आहे, या देशांनी सुद्धा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपलं पुढाकार घेतलेला आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या काळामध्ये भारत, या भारताने जो पुढाकार घेतला याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, की जे भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांनी या ठिकाणी सर्वात महत्त्वाची भूमिका घेतली. त्याच्यानंतर इंडोनेशिया या राष्ट्राचे जे एकंदरीत अध्यक्ष आहेत त्यावेळेस डॉक्टर सुकार्नो यांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यानंतर छोटासा एक देश आहे घाना. या घाना देशाचं नेतृत्व जे केलं होतं पुढाकारामध्ये, त्यामध्ये क्वामे नक्रुमा यांचं या ठिकाणी योगदान आहे. त्याच्यानंतर इजिप्त आहे. इजिप्तचे नेते आहे गमाल अब्दुल नासेर यांनी या ठिकाणी या देशाचं नेतृत्व केलं. आणि त्याच्यानंतर युगोस्लाव्हिया या देशाचं नेतृत्व केलं मार्शल टिटो. आणि म्हणून नाम स्थापनेमध्ये या सर्वात महत्त्वाच्या या सर्वांनी 5 देशांनी या ठिकाणी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आता अलिप्ततावाद चळवळीचे जे काही निकष आहे ते काय आहे? या ठिकाणी आपल्याला अलिप्ततावाद चळवळ ही या ठिकाणी जी स्थापन झाली आणि त्याच्यामधून सर्वात महत्त्वाची ही जी भूमिका आहे, ही भूमिका घेत असताना या ठिकाणी या अलिप्ततावादी चळवळीचे बरेचसे निकष आहे. आता याच्यामध्ये 1961 सालच्या बेलग्रेड परिषदेत पुढील निकषांना या ठिकाणी चालना देण्यात आली किंवा निकषांना मान्यता मिळाली. मग आता अलिप्ततावादी चळवळीमध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं कोणती भूमिका पाळणं गरजेचं आहे, म्हणजे हे निकष जे आहे, नियम ज्याला आपण म्हणतो, निकष म्हणजे नियम. आणि मग बेलग्रेड परिषद ज्यावेळेस भरली 1961मध्ये, तर 1961च्या बेलग्रेड परिषदेमध्ये अशा पद्धतीचे काही अलिप्ततावादी चळवळीचे निकष ठरवण्यात आले. त्यामध्ये पहिला जो निकष आहे तो आहे असा देश की ज्याने वेगळ्या राजकीय व सामाजिक यंत्रणेसह राज्याच्या सहअस्तित्वावर आधारित स्वतंत्र धोरण अवलंबलेले असेल. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून संपूर्णपणे स्वतःचं असं अस्तित्व या ठिकाणी अवलंबलेला असा देश, स्वतंत्र धोरण असा असेल तो देश या अलिप्ततावादी चळवळीचा प्रामुख्याने सभासद किंवा सदस्य राष्ट्र होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देणारा देश. म्हणजे आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय चळवळ जी आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ, याच्यामध्ये आपल्याला भारताचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण सांगता येईल की भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ जी झाली आणि याच्यामधून पण जर पाहिलं तर बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये या चळवळीला राष्ट्रीय पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी या देशात मिळाला. आणि म्हणून अशा पद्धतीने हा राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा देणारा देश असा असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं जे महत्त्वाचा निकष आहे तो आहे शीतयुद्धच्या कोणत्याही संदर्भात बहुपक्षीय करारात सदस्य नसणारा देश. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शीतयुद्धाच्या कोणत्याही संदर्भात बहुपक्षीय म्हणजे इतर जे देश आहे की या देशाच्या करारामध्ये तो सामील नसणारा पाहिजे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्या देशाने शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारचा करार हा या ठिकाणी केलेला नसला पाहिजे. असा देश की जो या अलिप्ततावादी चळवळीमध्ये समाविष्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो निकष आहे तो आहे महासत्तावाद्याशी निगडीत कोणताही द्विपक्षीय लष्करी करार अथवा प्रादेशिक संरक्षण करार न केलेला देश. म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं
तर महासत्तावादाशी निगडीत कोणताही द्विपक्षीय लष्करी करार अथवा प्रादेशिक संरक्षण करार या ठिकाणी केलेला नाही पाहिजे. ते न केलेला देश जे आपण जर महासत्तावादी, तर आपल्याला माहीत आहे की रशिया असेल, अमेरिका असेल, अशा कोणत्याही राष्ट्राशी त्याने लष्करी करार केलेला नाही पाहिजे. आणि म्हणून आपण जर पाहिलं असा देश या ठिकाणी या अलिप्ततावादी चळवळीचा सदस्य म्हणून होऊ शकतो. आणि शेवटी आपण आणखीन एक निकष जर पाहिला तर आपले लष्करी तळ कोणत्याही विदेशी सत्तेच्या, विशेषतः महासत्तेच्या प्रतिस्पर्धी देशाच्या हाती न देणारा देश. म्हणजे याच्यातून आपण जर पाहिलं तर आपलं लष्कर हे स्वतंत्र असलं पाहिजे. हे कोणत्याही विदेशी सत्तेच्या किंवा ज्याला आपण महासत्तेच्या प्रतिस्पर्धी देशाच्या हाती न दिले, म्हणजे थोडक्यात न देणे असा देश की या ठिकाणी या अलिप्ततावादी चळवळीचा प्रामुख्याने सदस्य म्हणून होऊ शकतो. असे हे जे निकष आहे, हे निकष 1961 बेलग्रेड परिषदेमध्ये या ठिकाणी प्रामुख्याने घेण्यात आले. आणि त्या भूमिकेतून, त्या एकंदरीत निकषातून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे जे देश आहे ज्यांनी पुढाकार घेतला स्थापनेमध्ये, त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. आता अलिप्ततावादी ही जी चळवळ आहे, ही चळवळ या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जी पुढे जात असताना या परिषदेच्या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या बऱ्याचशा परिषदा भरल्या. म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास या अलिप्ततावादी चळवळीची जी सुरुवात झाली ती 1961 पासून, तर याच्यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर 9 परिषदा या ठिकाणी एकंदरीत या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या भरलेल्या आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक परिषदेचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे. तर अलिप्ततावादी राष्ट्राच्या ज्या परिषदा भरल्या नाम म्हणून आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पहिली जी परिषद आहे ती बेलग्रेड येथे भरली. सर्बियामध्ये असलेलं ही बेलग्रेड जे ठिकाण आहे, याच्यामध्ये सन 1961 ही पहिली परिषद या ठिकाणी सुरू झाली. या परिषदेला जवळपास आपण जर पाहिलं तर सुरुवातीला 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते, 25 राष्ट्र. परंतु मग या ठिकाणी आपण जर पाहिलं या पहिल्या परिषदेला हजर असणाऱ्या 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी, याच्यामध्ये काही बरेचसे जे काही निर्णय जे आहे या पहिल्या परिषदेमध्ये घेण्यात आले, बेलग्रेड परिषदेमध्ये, त्याच्यामध्ये पहिला जो निर्णय घेण्यात आला तो आहे आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील लष्करी कारवाया बंद करा. त्यानंतर दुसरा जो निर्णय आहे तो आहे अल्जेरिया व अंगोला या देशांना स्वातंत्र्य द्या. त्यानंतर तिसरा जो निर्णय आहे तो आहे ट्युनिसिया, फ्रेंच फौजा मागे घ्या. आणि चौथा जो आहे तो आहे कांगोमधील हस्तक्षेप थांबवा. पाचवा जो निर्णय आहे तो आहे दक्षिण आफ्रिकेने वर्णद्वेषी धोरण सोडून द्यावे. आणि शेवटचा निर्णय जो आहे 6वा तो आहे पॅलेस्टाईन अरबांना न्याय हक्क मिळावेत. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या पहिल्या बेलग्रेड परिषदेमध्ये अलिप्ततावादी राष्ट्रांच्या याच्यामध्ये बरेचसे जे काही निर्णय घेतले, त्या निर्णयांच्यामधून आपल्याला एक सांगता येईल की या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये या ठिकाणी ही भूमिका या ठिकाणी घेण्यात आली. आणि याच्यातून आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील लष्करी कारवाया बंद करा अशा पद्धतीचे निर्णय झाला किंवा घेण्यात आला. सर्वात महत्त्वाचं दक्षिण आफ्रिकेने वर्णद्वेषी धोरण, जे काळा आणि गोरा त्याला आपण म्हणतो, तिथं जे धोरण राबवलं जायचं वर्णाचं वंशभेद, ते धोरण या ठिकाणी सोडून द्यावं अशा पद्धतीचे बरेचसे निर्णय जे आहेत ते या ठिकाणी घेण्यात आले. त्याच्यानंतर या अलिप्तवादी राष्ट्राची दुसरी परिषद भरली ती कैरो येथे. इजिप्तमधलं असणारं कैरो हे जे ठिकाण आहे, इथं ऑक्टोबर 1964 ही दुसरी परिषद भरली.
आता दुसऱ्या परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही निर्णय आहे त्यामध्ये भारताचे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान म्हणून सर्वात महत्त्वाचं लाल बहादूर शास्त्री यांनी या परिषदेला हजेरी लावली. लष्करी गट व परदेशांचे लष्करी तळ याविरुद्ध जागतिक लोकमत तयार करावे. म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लष्करी गट आणि परदेशाचे लष्करी तळ याविरुद्ध जे थोडक्यात जी भूमिका घेतली याच्यामध्ये लष्कर जे गट आहे आणि लष्करी तळ जे आहे परदेशी त्याच्या विरोधात लोकमत जागृत करावं असं या दुसऱ्या परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचे निर्णय जे आहे ते घेण्यात आले. त्याच्यानंतर आपल्याला पुढची जी परिषद आहे तिसरी परिषद, त्यामध्ये ही तिसरी परिषद जी भरली ती लुसाका येथे झांबियामधलं असणारं लुसाका सप्टेंबर 1970मध्ये ही या ठिकाणी सर्वात महत्त्वाची परिषद भरली. या परिषदेमध्ये आपल्याला जे काही निर्णय घेण्यात आले त्यामध्ये अलिप्ततावादी देशांनी आपले ऐक्य बळकट करावे, लष्करी करारांना विरोध करण्याचे धोरण चालू ठेवावे, आंतरराष्ट्रीय संबंधात समानता यावी आणि शस्त्र कपातीसाठी प्रयत्न करावेत. म्हणजे अशा पद्धतीचे ही जी 4 धोरण जे आहे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर या तिसऱ्या परिषदेमध्ये आणखीन आपल्याला या ठिकाणी यातले काही निर्णय जे आहे ते सांगता येतील. तिसऱ्या परिषदेमध्ये आपल्याला आणखीन काही महत्त्वाचे जे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये वसाहतवाद व वंशद्वेष नष्ट करावा, आपापसातील सहकार्यावर भर द्यावा आणि सर्वात महत्त्वाचं संयुक्त राष्ट्रे ही संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणजे या तिसऱ्या परिषदेमध्ये बरेचसे जे काही निर्णय घेण्यात आले त्यामध्ये वसाहतवाद आणि वंशद्वेष नष्ट करावा आणि आपापसातील संघर्षावर भर देण्यात यावा हा एक सर्वात महत्त्वाचा निर्णय जे आहे ते निर्णय या ठिकाणी तिसऱ्या परिषदेमध्ये घेण्यात आले. त्याच्यानंतर अलिप्ततावादी राष्ट्रांची चौथी जी परिषद भरली ती अल्जेरिया या ठिकाणी भरली 1973मध्ये. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं प्रामुख्याने नवी आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था आणावी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पुढे आला. थोडक्यात आर्थिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचं जे पाऊल आहे ते पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलं आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंकलन व वृत्तपत्रावर वृत्तप्रसार व्यवस्था नव्याने निर्माण करावी. म्हणजे या ठिकाणी या परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचं वृत्तपत्रांचा प्रसार या ठिकाणी आपण जर पाहतो वृत्तांचा तर याच्यावर सर्वात महत्त्वाचा भर देण्यात आला. 5वी जी परिषद झाली त्या 5व्या परिषदेचं प्रमुख ठिकाण जे आहे ते कोलंबो श्रीलंका 1976मध्ये झाले. तर या परिषदेमध्ये जे निर्णय झाले त्यामध्ये 2 निर्णय झाले. त्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवरील बड्या राष्ट्रांचा प्रभाव कमी करावा आणि दुसरा जो आहे तो नवी जागतिक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर विचारणा करण्यात आली आणि अर्थव्यवस्था कशा पद्धतीने चांगल्या प्रकारची होईल यावर या ठिकाणी भर देण्यात आला. त्याच्यानंतर 6वी परिषद जी आहे ही जी 6वी परिषद या ठिकाणी जी झाली ती हॅवाना क्युबामध्ये झाली 1979मध्ये. प्रामुख्याने ही जी परिषद भरली यामध्ये परस्परामध्ये आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावे या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आला. त्याच्यानंतर 7वी जी परिषद झाली ती नवी दिल्ली येथे झाली. भारतामध्ये प्रामुख्याने ही जी परिषद झाली 7वी 1983मध्ये. तर यामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं सर्वात महत्त्वाचे जे काही निर्णय घेण्यात आले किंवा ज्याच्यावर भर देण्यात आला त्यामध्ये पॅलेस्टाईनची अरब जनता व नैऋत्य आफ्रिकेची संघटना यांच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा द्यावा. त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान त्यावेळेस होत्या श्रीमती इंदिरा गांधी
या इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो भर दिला मुद्द्यांवर, त्यामध्ये स्वातंत्र्य, विकास, शस्त्र कपात आणि शांतता हे सर्वात महत्त्वाचे जे मुद्दे आहे ते इंदिरा गांधींनी या 7व्या परिषदेमध्ये नवी दिल्ली येथे भरलेल्या या ठिकाणी त्याच्यावर भर दिला. आणि अलिप्ततावादी राष्ट्रांची आर्थिक प्रगती घडवून आणणे, म्हणजे अलिप्ततावादी जे राष्ट्र आहे या सर्व राष्ट्रांची आर्थिक प्रगती जी आहे ती या ठिकाणी चांगल्या प्रकारे घडवून आणण्यावर भर देणं. त्याच्यानंतर 8वी जी परिषद भरली बघा, ती हरारे झिम्बाब्वेमध्ये 1986मध्ये. या परिषदेमध्ये जे काही निर्णय झाले त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वंशद्वेषी धोरणावर चर्चा झाली. त्याच्यानंतर नामिबियाच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नावर या ठिकाणी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. आणि त्याच्यानंतर 9वी शेवटची जी परिषद झाली ती जकार्ता, इंडोनेशिया. याच्यामध्ये 1992मध्ये ही सर्वात महत्त्वाची जी परिषद झाली. याच्यामध्ये विकसनशील देशांना व्यापारासाठी अधिक सवलती द्याव्यात आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीची पुनर्रचना करा या मागण्या प्रामुख्याने यामध्ये करण्यात आल्या. अशा पद्धतीने अलिप्तवादी राष्ट्रांच्या या सर्वात महत्त्वाच्या 9 परिषदा झाल्या. आणि याच्यातून आपण जर विचार केला तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी भूमिका घेतली अलिप्तवादी राष्ट्रांनी, त्यामध्ये आपल्याला एक सांगता येईल की सामाजिक आर्थिक प्रगती आणि व्यापार यावर या ठिकाणी भर देण्यात आला. शांतता मार्ग या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा अवलंबण्याचा जो प्रयत्न आहे तो या परिषदेच्या माध्यमातून झाला. त्याच्यानंतर आपण आता या प्रकरणातला एक 4था मुद्दा पाहणार आहोत. याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो बघा, भारताने नेहमीच वसाहतवाद विरोधी भूमिका घेतली आहे. तर या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला या मुद्द्याचं उत्तर या ठिकाणी सांगते. वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका. तर भारताने सुरुवातीपासूनच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जी भूमिका घेतली त्यामध्ये जगातील एक महान लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. लोकशाहीवादी मग भारताने स्वातंत्र्यपूर्व काळापासून साम्राज्यवादाविरुद्ध भूमिका घेतलेली आहे. आता स्वातंत्र्य मिळताच आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने तटस्थ भूमिका स्वीकारली, परंतु आंतरराष्ट्रीय प्रश्नावर तो उदासीन नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रश्नाच्या संदर्भामध्ये भारताने ही भूमिका घेतलेलीच आहे. भारत जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक आहे. भारत इतर कोणत्याही राष्ट्राचा हस्तक्षेप सहन करणार नाही व अन्य राष्ट्राच्या अंतर्गत बाबतीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. ही सर्वात महत्त्वाची भूमिका भारताची आहे. म्हणजे कोणत्याही राष्ट्राच्या एकंदरीत हस्तक्षेप करणार नाही आणि कोणत्या राष्ट्राला आपल्या अंतर्गत बाबतीतसुद्धा हस्तक्षेप करून देणार नाही. आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी भूमिका जी आहे ती भारताने घेतली. भारत दुसऱ्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाबद्दल व प्रादेशिक सीमाबाबत आदर ठेवतो. कोणत्याही राष्ट्रावर भारत आक्रमण करणार नाही आणि म्हणून सहजीवनाचे तत्त्व मान्य करून भारताने जगा व जगू द्या ही सर्वात महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर भारत हा या ठिकाणी कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण करणार नाही आणि ही जी भूमिका आहे ही या ठिकाणी भारताची सर्वात महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर परंतु याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दुसऱ्या राष्ट्राने मात्र आक्रमण जर केलं तर त्याला मात्र भारत या ठिकाणी अगदी निकराची भूमिका घेऊ शकतो. ही उदाहरणं आपण आत्ता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जर पाहिली असेल आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालखंडामध्ये तर या ठिकाणी आपल्याला ही भूमिका भारताची सर्वात महत्त्वाची आपल्याला सांगता येईल. तर याची बरीचशी जी काही उदाहरणं आहे बघा की या ठिकाणी भारताने जी भूमिका घेतलेली आहे वसाहतवाद विरोधामध्ये त्याच्यामधली काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. त्यामध्ये पहिलं जर आपण पाहिलं तर सन 1949मध्ये दिल्ली येथील परिषदेत भारताने इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला. म्हणजे इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळावं या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचं भारताने या देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये पाठिंबा दिलेला आहे.
1950 पूर्वी इंडोनेशियातून डचांनी माघार घ्यावी व त्या देशात स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी या ठिकाणी भारताने केलेली आहे. हे भारताचं सर्वात महत्त्वाचं चांगलं उदाहरण. त्याच्यानंतर भारताने संयुक्त राष्ट्रात आफ्रिका वसाहतीची बाजू भक्कम मांडलेली आहे. त्याच्यानंतर आफ्रिकेतील राष्ट्रांना विशेषतः विश्वस्त राष्ट्राच्या ताब्यातील प्रदेशांना स्वातंत्र्य देण्याची मागणी केलेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या कार्याचा फायदा आफ्रिकेतील वसाहतींना द्यावा असा आग्रह भारताने धरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघतो आफ्रिकेमध्ये बऱ्याचशे जे काही वसाहती आहे यांना या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या कार्याचा फायदा व्हावा असा आग्रह प्रामुख्याने भारताने धरलेला आहे. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील लोकांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात भारताने उपस्थित केलेला आहे. जे आपण पाहिलं की या ठिकाणी वंशद्वेष हा जो दक्षिण आफ्रिकेमध्ये जो चालू होता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काळा आणि गोरा जो भेद आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जी अपमानास्पद वागणूक ही या ठिकाणी ज्या लोकांना मिळत होती तिथे संयुक्त राष्ट्रसंघात भारताने हा जो प्रश्न आहे हा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा उपस्थित केला. आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा एक भाग याच्यातला सांगता येईल तो म्हणजे 1896मध्ये केनिया युगांडामध्ये हिंदी कामगार लोहमार्ग बांधणीसाठी गेले. तसेच महात्मा गांधींनी आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळवण्याचा सत्याग्रहाचा नवा मार्ग दाखवला. अशा रीतीने भारताने वसाहतवाद विरोधात भूमिका बजावलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही जी काही उदाहरणं आहे ही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी या संदर्भामध्ये सांगता येतील. एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारताने या ठिकाणी अशा पद्धतीने वसाहतवाद विरोधामध्ये भूमिका ही या ठिकाणी घेतली आहे. आता आपला या प्रकरणातला हा जो चौथा मुद्दा आहे हा या ठिकाणी आज आपण समाप्त करत आहोत. आता पुढचे या प्रकरणातले जे मुद्दे राहिलेले आहे 5 आणि 6 तर याचा आढावा आपण पुढील तासांना या ठिकाणी घेणार आहोत. धन्यवाद.